नमस्कार. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. असेच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊया पितृलोक म्हणजे काय आहे, पितृलोकाची ओळख काय आहे, कुठे आहे हा नक्की पितृलोक आणि त्या पितृलोकात कोण कोण राहतात, अशा या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. पितृलोक म्हणजे काय आहे तर प्रत्येक मानवाच्या मृत्यूनंतर त्याचा जो आत्मा आहे तात्पुरता अथवा स्थायी रूपाने वेगवेगळ्या लोकांमध्ये तो जातो. मग स्वर्गामध्ये जातो, नरकामध्ये जातो, ब्रह्मलोकामध्ये जातो, यमलोकामध्ये जातो, असे अनेक प्रकारचे लोक आहेत. आणि या सर्व लोकांपैकी एक महत्वाचा लोक आहे तो म्हणजे पितृलोक आहे. आणि पितृलोक हा विशेष मानला जातो कारण तो पितृलोक आपल्या थेट पूर्वजांशीच जोडलेला आहे. म्हणून वेद आणि पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की हा जो पितृलोक आहे हा पितृलोक देव आणि मनुष्य, देवलोक आणि मनुष्यलोक यांच्या मधला एक स्तर जो आहे त्याला मध्यलोक असं म्हणतात आणि त्याला पितृलोक असंही म्हणतात. म्हणजे देवलोक वरती आहे, मनुष्यलोक खाली आहे, पण याच्या मधला जो स्तर आहे तो स्तर पितृलोकाचा आहे असं म्हटलेलं आहे. हा पितृलोक जो काही आहे हा अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणजे तो डोळ्यांनी दिसत नाही परंतु तो अस्तित्वात आहे. महाभारतामध्ये किंवा गरुड पुराणामध्ये या पितृलोकाचा उल्लेख आहे. आणि तो उल्लेख असा आहे की गरुड पुराण आपल्याला असं सांगतं की चंद्रलोकाच्या खाली यमलोक आहे आणि चंद्रलोकाखाली आणि यमलोकाच्या अधीन हे सगळं काही विश्व आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो लोक आहे हा दक्षिण दिशा, पितृदिशा यांशीच जोडलेला आहे. आणि म्हणून दक्षिणेला हा पितृलोक आहे. आणि म्हणूनच श्राद्ध, तर्पण, पिंडदान असं काही कर्म करताना आपण या पितृलोकाकडे तोंड करून बसतो आणि ते कर्म करतो. सर्वसाधारणपणे दक्षिण आणि पूर्व ही जी काही आग्नेय दिशा आहे त्या दिशेला सर्वसाधारणपणे हा पितृलोक आहे. म्हणून श्राद्ध करत असताना यजमान जो असतो श्राद्ध करणारा याचं आग्नेय दिशेला तो तोंड करतो आणि श्राद्ध करत असतो. मग या पितृलोकामध्ये कोण कोण राहतात तर हे पहा, या पितृलोकामध्ये ज्यांना अजून मोक्ष प्राप्त झालेला नाही असे आपले पूर्वज त्या पितृलोकामध्ये राहतात. अजून कोण राहतात? गरुड पुराणाने आपल्याला सांगितलं की याच पितृलोकामध्ये अनेक महर्षी राहतात, अनेक योगी राहतात आणि अनेक सिद्ध आत्मे राहतात. आणि यमाने त्यांना अत्यंत सुखामध्ये ठेवलेलं आहे तिथे. आणि यमाचा जो काही कारभार आहे, चित्रगुप्ताचा जो काही कारभार आहे आणि एकूणच मानव वंशाचा जो काही कारभार या पितृलोकातून केला जातो याच्यामध्ये मोठी मदत हे सगळे श्रेष्ठ आत्मे त्या यमधर्माला आणि त्या चित्रगुप्ताला करत असतात असं गरुड पुराणाने सांगितलेलं आहे. म्हणून थोडक्यात या मानव वंशाचं रक्षण करण्याचा संकल्पही हे सिद्ध महात्मे करत असतात. आता यमधर्मराजाचे प्रतिनिधी जे काही आहेत तेही तिथे राहतात आणि ते गेलेल्या लोकांना, आत्म्यांना योग्य लोकात नेण्याचं ते काम करत असतात. अशी सगळी मंडळी त्या पितृलोकामध्ये राहतात. आणि यमाचं एक मंडळ आहे, 14 लोकांचं त्याचं कार्य करणारं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये औदुंबर, दध्न, नील, परमेष्ठी, वृकोदर असे अनेक 14 देवता आहेत. ज्या 14 देवतांचं दरवर्षी नरक चतुर्दशीला आपण तर्पण करतो दिवाळीमध्ये, त्या ह्या 14 देवता आहेत. आणि त्या 14 देवता यमाचं विशेष राज्य कारभार त्या ठिकाणी राहून सांभाळत असतात. मग या पितृलोकाचं कार्य काय आहे तर आपल्या वंशजांचं रक्षण करणं, त्यांना आशीर्वाद देणं, त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि आपल्या वंशातलं कोणतंही दुष्कर्म थांबवणं किंवा त्याचा परिणाम होऊ न देणं हे या सगळ्या पूर्वजांच्या हातात आहे.
म्हणून या सगळ्या पूर्वजांना तृप्त करण्याचं एकमेव माध्यम काय आहे तर श्राद्ध करणं, त्या पितरांचं तर्पण करणं आणि या श्राद्धामधून मिळणारं अन्न आणि जलामधून मिळणारं पाणी याचं दान स्वीकारून त्याच्या असलेल्या भावनांमुळे किंवा त्या पाठी असलेल्या मंत्रांमुळे त्या सगळ्या पितृलोकातील वंशजांना, आपल्या पितरांना ऊर्जा प्राप्त होते आणि त्यांचं जे काही पुढचं कार्य आहे ते सुकररित्या त्यांना करण्याकरता एक बळ मिळतं. म्हणून वंशजांना आपल्या पुण्य मिळतं आणि आपण हे श्राद्ध केल्यामुळे, आपण त्यांचं तर्पण केल्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला एक विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, एक ऊर्जा प्राप्त होते आणि आपल्या वंशाचं, हयात असलेल्या कुटुंबाचं एक चांगल्या प्रकारचं पुण्य वाढतं. हा एक महत्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट, वंशवृद्धी होणं हे पितरांचाच आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर संपत्ती मिळवणं, संपत्ती रक्षण होणं पितरांचा आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर आपल्याला गेल्यानंतर स्वर्ग मिळणं किंवा मोक्ष मिळणं हे सुद्धा पितरांच्या हातात आहे. म्हणून या पितरांना कायम शरण गेलं पाहिजे, त्यांची प्रार्थना केली पाहिजे आणि श्राद्ध आपण आवर्जून केलं पाहिजे. म्हणून या पितृलोकाबद्दल एक अद्भुत रहस्य आहे की पितर केवळ आणि केवळ आपल्या श्राद्ध आणि तर्पणावरच जगत असतात. आपण जे त्यांचं श्राद्ध करतो, आपण जे त्यांचं तर्पण करतो त्यावरतीच ते जगतात. जेव्हा त्यांना संतुष्टी मिळते तेव्हा वंशातील अनेक अडथळे ते आपोआप दूर करतात आणि जर मात्र ते असंतुष्ट राहिले, त्यांना पाणी आणि श्राद्ध जर का मिळालं नाही तर मात्र ते असंतुष्ट असणारे पितर आपल्या वंशामध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण करतात. मग ते संतती दोष असतील, मग आर्थिक अडथळे असतील, आपल्या लग्न कार्य विवाहामध्ये मधल्या काही अडथळे असतील, अनेक अडचणी असतील, अशा त्या निर्माण करतात. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये पितृलोक आणि पितरांची पूजा, वंशाची उन्नती हे सगळं रक्षणाची गुरुकिल्ली मानली जाते आणि म्हणून पितृलोकाला फार मोठं महत्व आहे. पितृलोकाला वेगवेगळी नावं आपल्याकडे दिलेली आहेत. त्याला पितृभूमी म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर पितृलोक म्हटलेलं आहे. चंद्रलोकाच्या खालील सूक्ष्म प्रदेश, यमलोकाचा एक भाग असं म्हटलेलं आहे आणि म्हणून या पितृलोकाला फार मोठं महत्व आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की पितृलोक म्हणजे काय आहे. असंच आपण माझ्या या YouTube चॅनलला जोडलेले राहा. अजून आपल्याला विशेष माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये प्राप्त होत राहील. नमस्कार.